शुभ सकाळ मुलांनो. गुड मॉर्निंग. अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 3 मागणीची लवचिकता इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हा घटक अभ्यासाला घेतलेला आहे आणि मागणीच्या लवचिकतेची संकल्पना तसेच त्याचे प्रकार हा उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना आणि प्रकार आज आपण अभ्यासणार आहोत. आपण मागच्या प्रकरणामध्ये वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो याचा अभ्यास केला आहे. आपण मागणीचा नियम अभ्यासलेला आहे. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते. असा किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा आहे ते अभ्यासलं. परंतु एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही. म्हणजे मागणीच्या नियमातली ही उणीव आहे की मागणीच्या नियमात फक्त वस्तूची किंमत आणि मागणी यांचा व्यस्त संबंध आहे एवढं कळतं. पण वस्तूची किंमत वाढल्यावर मागणी किती प्रमाणात कमी होईल किंवा वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी किती प्रमाणात वाढेल हे तिथे अजिबात समजत नाही. म्हणजेच मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा ठरतो. म्हणूनच प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली आहे. आता आपण पाहूया मागणीच्या लवचिकतेची संकल्पना. मुलांनो, तुम्हाला इथे एक नवीन शब्द आलेला आहे, हा लवचिकता. यासाठी मी एक उदाहरण देते. लोखंड आणि रबर. रबर जर हाताने ओढलं तर त्याचा आकार बदलेल, ओढलं जाईल. मग तुम्ही काय म्हणता? रबर लवचिक आहे. लोखंडावर तीच क्रिया केली तर लोखंडाचा आकार बदलणार नाही, म्हणजे ते अलवचिक आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे लवचिकता हा शब्द तुम्हाला समजेल. पाहूया आपण आता ही संकल्पना. एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते. चल म्हणजे घटक. एका घटकात बदल झाला की त्याचा परिणाम दुसऱ्या घटकावर होतो. तो परिणाम अभ्यासायचा आहे किंवा या संकल्पनेतून आपल्याला स्पष्ट होईल. आणि मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलांवर होणारा परिणाम दर्शवते. म्हणजे किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीवर काय परिणाम होतो हे या संकल्पनेवरून समजते. पाहूया आता प्राध्यापक मार्शल यांनी काय व्याख्या केलेली आहे. ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते. तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. आता या व्याख्येवरून आपल्याला काय समजतंय, काय स्पष्ट होतंय ते पाहूया. मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना आहे. शब्द लक्षात ठेवा, तांत्रिक संकल्पना आहे. आणि ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शवते. किमतीत बदल होतोय आणि त्याचा परिणाम मागणीतील बदल होतोय आणि त्याचं परिमाणाचं मापन दर्शवते ही संकल्पना. आता आपण हेच दुसऱ्या शब्दात मांडूया. किमतीतील प्रमाणशीर बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता म्हणतात. ही व्याख्या सोपी आहे पाठ करायला तुम्हाला.
किमतीतील प्रमाणशीर बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता म्हणतात. म्हणजे किमतीत किती बदल झाला आहे, त्याच्याच प्रमाणात मागणीत किती बदल झाला आहे, यालाच हा जो संबंध आहे याला म्हणतात मागणीची लवचिकता. यानंतर आपण अभ्यासणार आहोत मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार: पहिला 1 उत्पन्न लवचिकता, 2 छेदक लवचिकता, 3 किंमत लवचिकता. हे नावं लक्षात ठेवायचे. उत्पन्न लवचिकता इन्कम इलॅस्टिसिटी, छेदक लवचिकता क्रॉस इलॅस्टिसिटी, किंमत लवचिकता प्राइस इलॅस्टिसिटी. आता पहिले 2 प्रकार आहेत त्याला उपप्रकार दिलेले नाही आहेत, पण किंमत लवचिकतेचे मात्र 5 उपप्रकार आहेत. त्यांची नावं आपण घेऊया. 1 अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी, 2 संपूर्ण अलवचिक मागणी, 3 एकक लवचिक मागणी, 4 जास्त लवचिक मागणी आणि 5 कमी लवचिक मागणी. आज आपण फक्त पहिला प्रकार उत्पन्न लवचिकता हा अभ्यासणार आहोत. पाहूया आपण सविस्तर उत्पन्न लवचिकता अभ्यासू आपण. उत्पन्न लवचिकता म्हणजे काय? मार्शलने काय सांगितलंय? उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलांच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे उत्पन्नात किती बदल होतोय, त्यानुसार मागणीत किती बदल होतोय, हा जो संबंध आहे त्याला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. पण इथे एक गोष्ट मात्र नमूद करावी लागते. उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात. जेव्हा आपल्याला उत्पन्नामुळे मागणीत किती बदल झालाय हे जर अभ्यासायचं असेल तर बाकीचे जे इतर घटक आहेत, किंमत असेल आणि इतर परिस्थिती जी असते, ते सर्व घटक स्थिर असतील तरच हा उत्पन्नाची लवचिकता अनुभवता येईल. आता पाहूया आपण पुढील प्रमाणे या उत्पन्नाच्या लवचिकतेचं सूत्राच्या सहाय्याने स्पष्टीकरण आपण करणार आहोत. पाहूया सूत्र. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर, आता इथे अंश आणि छेद दिलेला आहे. मागणीतील शेकडा बदल छेद उत्पन्नातील शेकडा बदल. हे सूत्र अतिशय सोपं आहे, ते तुम्ही पाठ करायचे. आता पहा, खाली पण सूत्र दिलेलं आहे सूत्ररूपाने. वरचं जे सूत्र मराठीत दिलेलं आहे तेच इथं सांकेतिक अक्षरात दिलं आहे. मागणीतील उत्पन्न लवचिकता बरोबर शेकडा म्हणजे पर्सेंटेज, शेकडा, आणि त्रिकोणाचं चिन्ह दिलं आहे त्याला डेल्टा म्हणायचं. पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा य. आता वरती जे मराठी सूत्र दिलेलं आहे तेच हे अक्षरात दिलेलं आहे. आणि पुढे 2 सूत्र दिलेले आहेत, एक भागिले करून आणि एक गुणिले करून. आता भागिलेचं ते दिलेलं आहे ते आपण वाचूया अगोदर. डेल्टा म छेद म भागिले डेल्टा य छेद य. आणि त्याच्याबरोबर दुसरं सूत्र दिलेलं आहे डेल्टा म छेद म गुणिले. आता पहा उलटं झालं, भागिले उलट गुणिले असतं की नाही. वरच्या सूत्रामध्ये डेल्टा य वरती होतं, आता डेल्टा य खाली घेतलेलं आहे आणि य वरती गेलेलं आहे. य छेद डेल्टा य. आता या शब्दांचा अर्थ इथं दिलेला आहे. म म्हणजे मूळ मागणी, य म्हणजे मूळ उत्पन्न आणि डेल्टा म म्हणजे मागणीतील बदल, डेल्टा य म्हणजे उत्पन्नातील बदल. हे सूत्राचं फक्त विश्लेषण झालं, लक्षात येतंय. आता तुम्हाला या सूत्रामध्ये संख्या टाकून गणित सोडवायला परीक्षेला नाही आहे, लक्षात घ्या. मग पहा, आता मी तुम्हाला सांगते कोणतं तुम्हाला परीक्षेमध्ये गणित सोडवायचं नाही आहे. आता पहा, मी इथे लाल चौकोन करत आहे. हे जे चौकोनातलं आहे ना, इथे गणित वगैरे सोडवायला नाही आहे तुम्हाला, फक्त मागणीची उत्पन्न लवचिकतेचं ते सूत्र दिलेलं आहे. आपण इथे आता काही किमती टाकून गणित सोडवणार आहोत, पण ते तुम्हाला परीक्षेला नाही आहे. सूत्र फक्त पाठ करायचे. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद उत्पन्नातील शेकडा बदल किंवा
पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा य. आणि हे भागिले गुणिले जे दिलेलं आहे त्याचं आपण आता उदाहरण सोडवून पाहणार आहोत. चला तर एक उदाहरण घेऊया काल्पनिक आणि सोडवून पाहू आपण. उत्पन्न लवचिकता बरोबर म्हणजे काय? इन्कम इलॅस्टिसिटी. आता हे त्याचं संक्षिप्त सूत्र काय दिलेलं आहे आपल्याला? पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा य. म्हणजेच मराठीतलंच ते सूत्र आहे. मागणीतील शेकडा बदल छेद उत्पन्नातील शेकडा बदल. आता एक उदाहरण घेऊया आपण या सूत्राने उदाहरण सोडवायला. रामूचे उत्पन्न 10% वाढल्यास त्याची मागणी 5% वाढते, तर मागणीची उत्पन्न लवचिकता किती? आता पहा, इथे उत्पन्नही दिलेलं आहे आणि मागणी दिलेली आहे. आपण त्या संख्या फक्त या सूत्रामध्ये टाकू. उत्पन्न लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा य. मग मागणीतला शेकडा बदल किती सांगितलेला आहे? 5% अंशस्थानी घेतले. छेदस्थानी उत्पन्नातला शेकडा बदल किती आहे? 10%. तो छेद घेतलेला आहे. 5/10 झाले. आपण जर त्याला संक्षिप्त रूप दिलं तर उत्तर 5×1=5 आणि 5×2=10. उत्तर किती येत आहे? 1/2 किंवा 0.5. एकापेक्षा कमी लवचिकता. हे झालं पहिलं सूत्र दिलं होतं त्याने गणित सोडवलं. आता दुसरं सूत्र दिलेलं आहे त्यातही आपण किमती टाकून पाहूया. पहा उदाहरण. आता मागचंच उदाहरण आहे ते सविस्तरपणे सोडवायचं असेल तर ही पुढची 2 सूत्र आहेत. पाहू आपण. रामूचे उत्पन्न 1000 रुपये असताना त्याची मागणी 500 नगाची होती. आता त्याचं उत्पन्न 10% वाढलं. आता 1000ला 10% वाढले म्हणजे 1100 रुपये झाले. तर त्याची मागणी 5% वाढते. 5% मागणी वाढली याचा अर्थ म्हणजे ती 525 नग झाली. पहिले 500 नग होते, नंतर 525 झाले. तर मग मागणीची उत्पन्न लवचिकता किती? आता खालील सूत्र वापरायचं आपण. डेल्टा म छेद डेल्टा य भागिले डेल्टा म छेद डेल्टा य. किंवा हेच सूत्र जे आहे ते गुणिले करून घेतलं आहे. डेल्टा म छेद म गुणिले य छेद डेल्टा य. आणि इथे किमती टाकायच्या आहेत. पहा, इथे सूत्रामध्ये किमती टाकून दिलेल्या आहेत. 25/500. आता हे 25 काय आहेत? तर नग कितीने वाढले? मागणीमध्ये किती नग वाढले? पूर्वीचे 500 होते. मागणीतला बदल आहे हा. पूर्वीचे 500 होते ते छेदस्थानी घेतलेत आणि अंशस्थानी 25 घेतलेले आहेत. म्हणजे 25ने बदल झालेला आहे मागणीमध्ये. 25 नगांची मागणी वाढलेली आहे, तो बदल घेतला. गुणिले 1000 वरती घेतलेले आहेत ते सुरुवातीचं उत्पन्न आहे. मग त्यात कितीने वाढ झाली? 100 रुपये. मग ते 100 रुपये छेदस्थानी घेतलेले आहेत आणि त्या शून्य खोडलेले आहेत. अतिसंक्षिप्त रूप दिलं. 25/50. 25×1=25. 25×2=50. ह्याचंही उत्तर 1/2 किंवा 0.5 येत आहे. अशा प्रकारे ही उत्पन्न लवचिकता 1/2 आली, एकापेक्षा कमी. असं गणित तुम्हाला सोडवायचं परीक्षेत नाही आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी इथे मी दिलेलं आहे. चला तर आता आपण पुढचा भाग अभ्यासूया. गणिताच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे, हा तक्ता. मागणीची उत्पन्न लवचिकता धन असू शकते, ऋण असू शकते आणि शून्यही असू शकते. पहा, 3 मुद्दे दिलेले आहेत. धन उत्पन्न लवचिकता म्हणजे धनात्मक, ऋण उत्पन्न लवचिकता म्हणजे ऋणात्मक आणि शून्य उत्पन्न लवचिकता. पाहूया याचा अर्थ. पहिली दिलेली आहे धन उत्पन्न लवचिकता. याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारण वस्तू, एक अतिशय सामान्य साधारण वस्तू आहे मानवी जीवनातल्या, उदाहरणार्थ आईस्क्रीम घेऊया. अशा वस्तू
ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढते. म्हणजे लोकांचं उत्पन्न वाढलं तर अशा वस्तूंची मागणी वाढते. याला म्हणायचंय धन उत्पन्न लवचिकता. म्हणजे उत्पन्नातही वाढ झाली आणि मागणीतही वाढ झाली असा त्याचा अर्थ. म्हणजेच उत्पन्न आणि मागणी यांच्यामध्ये समसंबंध दिसतो. लक्षात ठेवा, समसंबंध. समसंबंध याचा अर्थ उत्पन्नही वाढले आणि मागणीही वाढली. उदाहरणार्थ सर्वसाधारण वस्तू. दुसरा प्रकार आहे इथे ऋण उत्पन्न लवचिकता किंवा ऋणात्मक. इथे उदाहरण घेतले कनिष्ठ वस्तू. कनिष्ठ वस्तू किंवा त्यालाच हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणतात. हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे गिफेनचा विरोधाभास यामध्ये. त्याला गिफेन वस्तू असंही म्हणतात की अंडी, मांस यांच्या तुलनेमध्ये पाव हा हलक्या प्रतीचा. शुद्ध तूप आणि वनस्पतीचं तूप याच्यामध्ये वनस्पती तूप जे आहे ते हलक्या प्रतीचं. यांच्याबाबत काय दिसून येत आहे? गिफेनच्या विरोधाभासात पाहिलं आपण की लोकांचं उत्पन्न वाढलं तर ते अधिक दर्जाच्या वस्तू खरेदी करतात. कमी दर्जाच्या खरेदी करत नाही. कमी दर्जाच्या वस्तूंची मागणी उलट कमी होते. म्हणजेच कनिष्ठ वस्तूंच्या बाबत उत्पन्न वाढलं तर त्यांची मागणी कमी होते. कनिष्ठ दर्जाची जी वस्तू आहे तिची मागणी कमी केली जाते. म्हणजे उत्पन्न आणि मागणीतला उलटा व्यस्त संबंध दिसून येतो. यालाच गिफेनचा विरोधाभास असंही म्हणतात. पाव, वनस्पती तूप अशा हलक्या दर्जाच्या, हलक्या प्रतीच्या ज्या वस्तू असतात त्यांची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर घटते, कमी होते. ही झाली ऋण उत्पन्न लवचिकता. आणि तिसरा प्रकार आहे शून्य उत्पन्न लवचिकता. याचं उदाहरण आहे अत्यावश्यक वस्तू, उदाहरणार्थ औषधं वगैरे, की ज्यांची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर राहते. किंबहुना उत्पन्न कमी झालं तरीही स्थिरच राहील, कारण ती वस्तू अतिआवश्यक आहे जीवनाला. मग उत्पन्नातील बदलामुळे वस्तूच्या मागणीत कोणताही बदल होत नाही. तिला म्हणायचं शून्य उत्पन्न लवचिकता. अशा प्रकारे आपण धन उत्पन्न लवचिकता, ऋण उत्पन्न लवचिकता आणि शून्य उत्पन्न लवचिकता अभ्यासलेली आहे. यावर शॉर्ट नोट सारखे प्रश्न येतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ मी जसजसे पोस्ट करेल तसं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर बेल आयकॉन पण दाबा आणि माझ्या चॅनलला भेट द्या. विजिट माय यूट्यूब चॅनल संगीता भालसिंग. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.